आता इथल्या लोकांना कितपत आवडलं हे मला माहीत नाही, पण त्याची गरज आपल्या ग्रामीण भागामध्ये जास्त आहे. कारण आता हे सगळे लोक होते, सगळ्यात लोएस्ट आम्ही असतो, ह्याच्यात सगळे हायेस्ट लोक होते असे म्हणजे ऐकणारे इथं. हां, पण ते आपल्या ग्रामीण भागात त्याची गरज आहे. त्याच्या पुढचा विषय जो आहे सस्टेनेबिलिटीचा आणि इंटिग्रेशनचा, तो शिकायला पाहिजे आपल्याकडून. सस्टेनेबिलिटी म्हणजे नुसतं दुधावर डिपेंड राहायचं नाही, आणि इंटिग्रेशनमध्ये सगळ्या गोष्टी एकत्र आणून इकॉनॉमी कशी वर आणायची हे फक्त मोजकेच लोक आणू शकतील. आता सगळे लोक फक्त दुधाचा विचार करतात, परंतु तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी जर याच्यामध्ये आणल्या, उदाहरणार्थ एक ब्रीडिंग हब बनवलं तर तुम्ही वासरं चांगली विकू शकता. आणि सांगायला तुम्ही एकदा फलटणला बघा, खरोखर 15,000 कालवडी. आता आमच्याकडं ते नेदरलँडचे काही गेस्ट आले होते, त्यांनी ऑडिट केलं तर जिथं 20 गायींचा फार्म आहे ना, तर त्या ठिकाणी 22 कालवडी आहेत. आणि नेक्स्ट जनरेशन ब्रीड म्हणून हर्ड ॲव्हरेज त्यांनी 18, 19, 20पर्यंत प्रेडिक्ट केलं आहे, की जे आपण कधी विचारही करू शकत नाही. ही तुमची ताकद आहे. त्याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी काम करायचं नाही, पण जे पहिले करतात ना त्यांनी पुढे येऊन जर ही इकॉनॉमी बाहेर जाणारा पैसा तुमच्या खिशामध्ये ठेवला ना, तर आपल्या शेतकऱ्यांचं एक कल्याण होईल आणि हा पैसा तुमच्याकडे पण राहील. राहिली दुसरी गोष्ट, आम्ही प्रोम नावाचं खत तयार करतो आणि ह्यावर्षी 1365 महिलांनी फॉस्फरस रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर केलं आहे. आणि DAPची लाखो रुपये DAP जे बाहेरून येणार होतं ते थांबलं. हा पैसा कोणाच्या खिशात गेला? आपल्या पशुपालकांच्या. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये तुमच्यात फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा काय करून हे विकायचं, आणि याचं मॉडेल आदर केलं आहे. म्हणजे उद्या दूध, म्हणजे डॉक्टर साहेबांनी फार महत्त्वाचं सांगितलं की आपला शेतकरी दुधाचे दर कमी जास्त झाल्यावर कसा फ्लक्च्युएट होतो, तर ते फ्लक्च्युएट होऊ नये म्हणून हे 2 आधार आपल्याला घ्यावे लागतील. आणि तुम्हाला वाटलं ह्या प्रत्येक गोष्टीला आधार आहे, तुम्हाला वाटलं हे बघायचं आहे तर तुम्ही या बघा ती लोकं कशी करतात. आत्ता माझ्याकडे एवढे व्हिडिओ आहेत आमच्या ग्रुपवर. एक लेडीज आहे दुधेबावीची, जे फोटो मी दाखवलं ना, तिनं प्रॉम केलं आणि आत्ताच्या ज्या भुईमुगाच्या पिकाला ते लावलं. तर ते म्हणले मी आत्तापर्यंत कधीच अपेक्षित केलं नव्हतं. माझं 30% पाण्याची बचत झाली, म्हणजे जमिनीत गेलं तर एवढा पाय जमिनीमध्ये खोल जात होता आणि उत्पन्न जास्त निघालं. पुढच्या वर्षी मला त्याचा फायदा झाला. आता यावर्षी मी DAP परचेस करायचं थांबवलंच. आत्ता त्यांचं चाललं आहे की आम्हाला फार्मर प्रोड्युसर कंपनी करून द्या, पुढच्या वर्षी मोठा टर्नओव्हर आमच्या खताचा होणार. आणि हे कोण करू शकतं? तुमच्यासारखे इनोव्हेटिव्ह फार्मर. आणि हा पैसा तुमच्या खिशात गेला पाहिजे, आणि उद्याचे जे प्रवर्तक आहे ना हे तुम्ही बनलं पाहिजे. कसं आहे, आम्ही तर फक्त सांगतोय बरोबर, पण हा पैसा खरोखर गेला पाहिजे. इकॉनॉमी तेवढी डेव्हलप झाली पाहिजे. तुम्ही दुधाव्यतिरिक्त काम केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. हा सस्टेनेबिलिटीचा अर्थ आहे. दुधासाठी सगळेच काम करतात, आणि त्याच्यासाठी मग हे जे प्रयोग सांगितलेत ना, ह्याच्यामध्ये जर काम केलं, पैसा हा सगळ्याला अडसर होऊ शकत नाही. हे गोविंदकडं आम्ही त्याच्यावर काम करतोय. यांच्याकडे देश विदेशमधली टेक्नॉलॉजी आहे, ते करून तुम्ही कसं पुढं जाऊ शकता हे एक मॉडेल बनवू आपण. आणि गोविंदचे चेअरमन फार पॉझिटिव्ह आहेत, म्हणून आम्ही येऊ शकतो. बरोबर आहे ना? आम्ही आज इथं काय आहे, गोविंदचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे यांना कायम शेतकऱ्यांबद्दल आपुलकी आहे. ते तिथल्या शेतकऱ्यांबरोबर असंच वागतात. त्यांना वाटतं महाराष्ट्र शेतकऱ्यांना पण हे मिळालं पाहिजे नॉलेज. त्यामुळं आम्ही एखाद्या प्रायव्हेट कंपनीचं होऊन सुद्धा असं बाहेर येऊ शकतो. ते आपलं सगळ्यात मोठं आहे. बरोबर आहे ना? आणि नक्की आपण करू. तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या, हो, फक्त एक आहे की थोडं तुम्हाला आहे ना, थोडं इनोव्हेटिव्ह काम करून पुढे यायला पाहिजे आणि क्रिएटर बनलं पाहिजे. दुधामधलं नाही, तुम्ही ब्रीडर बना, तुम्ही खतामध्ये काम करा. तुम्हाला त्याच्यामध्ये काय अडचण आली तर आम्ही आहे ना, बरोबर आहे ना? आणि आम्ही फक्त हात सोडून म्हणजे हात कायम धरून चालणारी माणसं नाही आहेत. हात सोडून, मदत करून, हात सोडून, आणि उद्या तुम्ही आमच्यासारखं बनलं पाहिजे. बरोबर आहे ना? पुढचं नेक्स्ट जनरेशन कशामध्ये आहे, तर त्या दृष्टीने करू आपण नियोजन. आणि तुमच्या ह्यालाच एक माझा प्रश्न आहे, म्हणजे विचारायचं आहे मला, आपल्याला कसं काम करता येते बा? आपण DAPचं एक साधं खताचं बॅग जरी घ्यायला गेलं, आता आमच्या भागामध्ये दूध व्यवसायाबरोबर कांदा उत्पादक जास्त असतो, भूमी उत्पादक असतो. मग त्यासाठी खत, ऑर्गॅनिक खत, एकतर आपल्या उत्पन्न, आपलं पण उत्पन्न वाढलं पाहिजे. आपलं की ना की दुधावर काम करायचं ना गाईवर काम करायचं. मग शेतकरी ग्रामीण भागात आपल्याकडं खत पण निघत आहे, त्या खतावर करून
पुढचं जी खत आपण त्या ह्याला टाकणार आहेत, कांद्याला टाकणार आहेत, ह्याच्या आपलं ते भविष्य पण आहे आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना, ह्याच्यासाठी ऑर्गॅनिक पण भेटेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल. त्याच्यामध्ये एकच सांगतो की आपण जे रासायनिक खत बाहेरून विकत आणतो ना, तर आपण ही खतं नाही विकत आणत, आपण कॅन्सर विकत आणतोय. बरोबर आहे ना, हे मनामध्ये ठेवा. आजपर्यंत किती म्हणजे तुम्ही एक काम करत नाही, एका याच्यामध्ये तुम्ही भरपूर काम करताय. पहिलं काम केलं तुम्ही आरोग्यासाठी केलं, दुसरं काम केलं गावातला म्हणजे तुमच्या खिशातला पैसा खिशामध्ये ठेवला, तिसरं काम केलं बाहेरचा पैसा तुमच्या खिशामध्ये आणला, चौथं काम केलं ऑर्गॅनिक शेती, की ज्याच्यामुळं तुमच्या शेती आहेत ना, आता जिथं जिथं मी जातो आमच्याकडं फलटणला आहे ना, शेती जिथं आहे की जिथं असे खालून लेअर तयार झाला आहे, कडक शेती तयार झाली आहे. 80 टनाचं 40 टनावर ऊसाचं उत्पन्न आलं आहे. शाश्वत शेतीच्या दृष्टीनं पुढं जाण्याचं पाऊल पण तुम्ही चौथं राहणार आहे. आणि पाचवं, आमच्याकडं आदरकीला एक शेतकरी आहे, त्याचं म्हणणं असं आहे की पूर्वी ट्रॅक्टरचा टायर मी वर्षाला बदलत होतो, आता 1.5 वर्ष झालं ट्रॅक्टरचा टायर बदलत नाही. हे याच्यावर तुम्ही पुस्तक लिहू शकता. एक वाक्य एवढं मोठं आहे. शेजारचा शेतकरी 10 दिवसाला पाणी देतो, मी 12 दिवसाला देतोय, तरी माझं त्यांच्यापेक्षा हिरवं आहे. हे वाक्य एक इतिहास बनवू शकतं. बरोबर आहे ना. अशा पद्धतीनं जर तुम्ही आता दूध व्यवसाय हा दुधाचा राहिला नाही, एवढे अडचणी या लागल्यात तर. आणि मला तर फार आनंद वाटतोय की तुमच्यासारखे तरुण आहेत ना, म्हणजे नवीन याच्यात येतात, तर तुम्ही दुधावर न काम करता जे काही नाही त्याच्यात काम करा. आता इमूला एवढं महत्त्व का आलं, कडकनाथला एवढं महत्त्व का आलं, बरोबर आहे ना. गोट किपिंगमध्ये जे मध्ये 5 वर्षापूर्वी काम करत होते त्यांना महत्त्व का आलं, तर त्यांच्याकडं ब्रिडिंगसाठी इमू जात होते, म्हणजे अंडी त्या ब्रिडिंगसाठी जात होती म्हणून त्याचे दर जादा होते. गोटमध्ये मागे 5 वर्षापूर्वी का महत्त्व आलं, तर ते ब्रिडिंगसाठी जात होतं. आत्ता तुम्ही दुधापेक्षा ब्रिडिंगमध्ये जर काम केलं तर नक्कीच तुमचं म्हणजे जे व्यवसायाचं सोनं नक्कीच होणार आहे. आणि सस्टेनेबिलिटीसाठी तुम्ही खतामध्ये तोपर्यंत पेरलेले काम करा, पण आत्ता जबरदस्त तुम्ही ब्रीडिंगमध्ये काम करा, कारण महाराष्ट्रातल्या इतर लोकांना तुमच्याकडून ब्रीड पाहिजे ना, बेंगलोर आणि ना पंजाबचं, तुम्हाला ते प्राधान्य देतील. पण जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की त्याच्यामध्ये रेकॉर्ड हे त्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे आल्या तर उद्याचा जो म्हणजे पैशाचा जे सोर्स आहे ना तो गावामध्ये जाणार आणि गावातला तरुण गावामध्ये राहणार. गांधीजींनी जसं सांगितलं होतं की गड्या चला आपला गाव बरा, ती संकल्पना दुसरं कोणी नाही, तुम्ही करू शकता. आणि जवळ नाही, तुम्हाला पाहायचं आहे तुम्ही फलटणला या, बरोबर आहे ना. तुम्ही आहे टेक्नॉलॉजी आत्मसात करा. तुम्हाला वाटतं फक्त एक आहे की उद्याचं काम आज करा. तुम्हाला काय अडचणी येतात तर माझं सगळं प्रेझेंटेशन ही 0 बजेट असतं. आम्ही आत्तापर्यंत एवढं आता इम्ब्रिओ ट्रान्सफरसुद्धा मी काही गोष्टी दाखवल्या नाहीत तिथं. बाहेर 40,000ला आहे, गव्हर्नमेंटचं 26,000ला आहे, आमचं 20,000ला आहे. एवढं असून आम्ही प्रॉफिटमध्ये आहोत. एवढं असून महाराष्ट्रामध्ये नाही, बरोबर आहे ना. आपला कन्सेप्शन रेट पूर्वी 40% होता, आता 36% आहे. NDDBचा किती आहे, अमूलचा किती आहे, तिथं तुम्ही विचारा. मी बनासकाठ्याला गेलो होतो, म्हणजे 30च्या पुढं मिळवणं फार अवघड आहे. हे फक्त आपले शेतकरी करू शकतात आणि फक्त शेतकऱ्यांमुळे झालं आहे. तिथल्या निवडक शेतकऱ्यांनी आले, त्यांच्याबरोबर त्यांनी टेक्नॉलॉजी जी सांगतील ते ऐकली. आम्ही 2 महिने पूर्वी जी गाय सिलेक्ट करतो ना त्यांना आहार आम्ही देतो, हाच आहार वापरा. सिलेक्शन फार कडक असतं. सिंक्रोनायझेशन टेक्नॉलॉजी आपण तयार केलेली आहे, त्यामुळं आपलं एवढं कन्सेप्शन रेट वाढली आणि 40,000चं 20,000 परवडलं. हे कशामुळं, कॉस्ट कमी आणता येते, फक्त तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे, बरोबर ना. टेक्नॉलॉजी तुमच्याबरोबर पाहिजे आणि तुम्ही या. कुठली गोष्ट अशक्य नाही, प्रत्येक प्रेझेंटेशनमध्ये तोच मुद्दा आहे. त्या दृष्टीने तुम्ही पुढे गेला तर होऊ शकतं. आणि कसं आज बघा नोकरी करणारे प्रायव्हेटमध्ये फार अडचणी असतात आम्हाला पण बाहेर यायला, परंतु यांचं कसं आहे, यांचं मनच, आम्ही यांच्याबरोबर फार पहिल्यापासून कनेक्टेड आहे, आम्ही कायम चर्चा करतो, बरोबर. त्या दृष्टीने पुढं जाण्यासाठी ही पावलं आहेत. तुम्ही म्हणला कुठं यायचं तर आम्ही, मला वरून पण तेवढीच परवानगी आहे मला, त्यामुळे काय अडचण नाही, आम्ही येऊ शकतो. प्रोममध्ये आमच्याकडं काही महिला शेतकरी आहेत, ते एक्सपर्ट, तुम्ही या आणि त्यांच्या मनातलं आहे का, आमचं नको. प्रेझेंटेशनमध्ये मी तेच सांगितलं होतं, सगळं घरी तुमचं ग्रुपवर पाहतो आम्ही, तुमच्या ग्रुपला जॉईन आहे. हां, मग त्यांना माहिती आहे कसं आहे. त्यामध्ये जे NPK कंटेंट जास्त करून वाढत नाही. हां, नायट्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम, कारण ही बल्क क्वांटिटीत शेतकऱ्यांना द्यावं लागतं आणि तेवढी अवेलेबिलिटी नाही शेतकऱ्यांकडे. आणि आपण केमिकल का यूज केलं हे, कारण ती कमी क्वांटिटीमध्ये जास्त त्याच्यात पर्सेंटेज आहे. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की हा सगळीकडे चर्चा होतो, बरोबर आहे ना.
आज आता रॉक फॉस्फेट प्रो म्हणून तर तुम्ही नुसतं शेणखतावर राहू नका. आज मार्केटमध्ये आम्ही दूध विकतो किंवा वेगळे प्रॉडक्ट येतात. आज तुमच्याकडून जे दूध घेतो मार्केटमध्ये आमची प्राईस काय आहे? किंवा जी प्रॉडक्ट येतात बनतात मार्केटमध्ये त्याची प्राईस काय आहे? तर हे व्हॅल्यू ॲडिशन होतं म्हणून लोक त्याला तेवढं पैसे देतात. बरोबर. खतामध्ये तुम्ही काय व्हॅल्यू ॲडिशन केलं? आज प्रोम जे आहे फॉस्फरस रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर याच्यामध्ये 8 ते 12% फॉस्फरस आहे अवेलेबल, म्हणजे फॉस्फरस आहे. आणि त्याच्यामध्ये जीवाणू पण आहेत की जे जीवाणू दर 20 मिनिटाला दुप्पट होतात, हवेमधलं पाणी घेतात, बरोबर, हवेमधला नायट्रोजन घेऊन फिक्स करतात, जो फॉस्फरस आहे त्याची अवेलेबिलिटी वाढवतात. आणि ह्याच्यामुळं पाण्याची रिक्वायरमेंट कमी होती. आणि जे तुम्ही म्हणला की हे होत नाही, तर तुम्ही हे चर्चा करा त्या शेतकऱ्यांबरोबर का बाबा आजपर्यंत आम्ही ऐकत होतो की फक्त केमिकलच लागतं. जी लोक 10-12 बैलगाड्या वापरायचे खताचे ते आता 1 आणि 2 का वापरतात? हे सोल्युशन आहे ना, माझ्याऐवजी शेतकऱ्यांकडून जर ऐकलं ना तर ते जास्त इफेक्टिव्ह होतं. आम्ही काय बोलणारी मंडळी आहोत, बरोबर. आणि ते कसं वापरलं आहे, त्याचं काय झालं, हे सगळं तुम्हाला इथं तिथं मिळालं तर तुम्ही आयुष्यात कुणाला विचारणारच नाही, कारण ते तुमच्या प्रॅक्टिकलसाठी उपयोगी आहे. आणि दोन्ही सस्टेनेबल. आजचा जो विषय आहे ना, गोविंद डेअरीनं 5 वर्षापासूनच हे चालू केलं आहे. त्यामुळं आम्ही ते मिथेन इमिशनचं पण घेतलं आहे बघा, ग्लोबल वॉर्मिंगचं. त्या दृष्टीनं आपण करू शकतो. तुम्ही ब्रीडिंगचा विषय काढला म्हणून बोलतो. ब्रीडिंगचा विषय, हां मी 1 गाईपासून सुरुवात केलेली. आज माझ्याकडे 50 गाई आहे गोठा. हां 50 गाईंचा. 50 गाई म्हणजे आतापर्यंत मी तशा 100 गाई तयार केल्या, पण त्यातल्या 50 गाई विकल्या सरांनी सांगितलं तर. सरांचं मार्गदर्शन काम करतोय आम्ही. त्याच्यापैकी माझ्याकडे आता ब्रीडिंगच्या 50 गाईमध्ये फक्त 5 गाई माझ्याकडे पूर्वीच्या राहिल्या, बाकी सगळं पूर्ण ब्रीड आहे माझ्याकडं. आता मी 3rd जनरेशनपर्यंत गेलो आहे. आणि सरांचं NDDBचं 40-432 50-054 माझ्याकडे 10 कालवडी आहेत आता. सपोर्ट है NDDB. हाँ. हम भी पूरा बोल रहा हूँ NDDB के ऊपर. आणि माझ्याकडे 40 लिटरपर्यंत मी 3rd जनरेशनला गेलो आहे आता. आता फक्त याच्यामध्ये एक करायचं आहे, जे ब्रीड आपला आहे ना, आमच्या एक बल्क कूलर चालक आहे, त्याचा साबणाचा कारखाना आहे, बरोबर. तो म्हणतो मी साबणाची जाहिरात अशी केली त्यामुळे आज मी एवढं डेव्हलप का केलं. म्हणलं तुम्ही एवढं डेव्हलप कसं केलं? तो म्हणला माझा साबण आहे ना, मी ज्या वेळेला असं चर्चा करायला बसतो ना, साबण घासून जेवढा फेस होत नाही तेवढा माझ्या तोंडाचा फेस होतो, पण मी पटूनच देतो, माझा ट्रक लगेच तिथं जातो साबणाचा. तसं आपण कमी पडतो जाहिरात करायला आपली. आज तुमच्याकडे एवढं गोविंद काय करतं माहिती आहे का, मीडिया आम्ही फार स्ट्रॉंग करायला लागलो आहे आता, बरोबर आहे. तुम्ही तुमची 40 लिटरची गाय जर गोठ्यातच ठेवली तर लोकांना काय कळणार आहे? तुमच्याकडे डाटा आहे, तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, हे सगळं तुम्ही हायलाईट करा ना. तुम्ही गायी हायलाईट करण्यापेक्षा टेक्नॉलॉजी हायलाईट करा. टेक्नॉलॉजीसाठी लोक तुमच्याकडे यायला पाहिजेत. तुम्ही 40 लिटर म्हणून लोक तुमच्याकडे येणार नाही. तुम्ही नेक्स्ट जनरेशन ब्रीड काय केलं आहे, मी त्याच्यामध्ये 3 मुद्दे सांगितले होते बघा. आजारी पडण्यासाठी काय केलं आहे, प्रोटीन दुधासाठी काय केलं आहे, अजून त्यात बरेच मुद्दे आहेत. त्याच्यासाठी तुम्ही जर केलं तर तुम्हाला लाखाच्याऐवजी 2 लाख रुपये मिळतील. आणि इथं बसलेल्यापैकी सगळ्यांचे फार्म आहेत ना, इथून पुढे दुधाचे फार्म नाही, त्याला ब्रीडिंग फार्मच नाव द्या, बरोबर आहे ना. आणि पुढची सायलेंट फेज आहे ना, तुम्ही खतासाठी तयार करा, त्याला टाईम लागू द्या. पहिलं तुम्हाला पटलं पाहिजे, मग तुम्हाला पटलं का तुम्ही करा तुमच्या शेतामध्ये, मग शेजारच्याला द्या, आणि मग तुमचं फार्मर प्रोड्युसर कंपनी करून तुम्ही. आज मला सांगतो, तुमचं कुठलं गाव बघा, तुमचं गाव आहे, किती लोकसंख्या आहे, किती DAP येतं तुमच्या गावात? लाखो रुपये, बरोबर आहे ना. तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे, बरोबर. हे भविष्य वाट पाहत आहे की तुम्ही कधी प्रोम तयार करून देता आणि हे लाखो रुपये आपल्या कष्टकरी तरुणांच्या खिशामध्ये कधी येते, बरोबर आहे ना. आज तुम्ही DAPला पर्याय केला, उद्या तुमच्याकडे बरेच सोर्स आहेत. जसं तुम्ही नायट्रोजनला म्हणला, नायट्रोजन रिलीजिंग बॅक्टेरिया त्याच्यामध्ये टाकून नायट्रोजन सोर्स आपण कसा उभा करू शकतो, याला पण पर्याय आहेत. बऱ्याच वेळेला हे नायट्रोजन हवेमधला घेतला जातो, त्याच्यावर पण काम करता येतं. पण मला वाटतं तुम्ही सायंटिस्ट म्हणून काम केलं पाहिजे, बरोबर. आमच्याकडे सगळ्या शेतकऱ्यांना माझ्या पहिल्या स्लाईडमध्ये एक, मी इथं बरंचसं प्रेझेंटेशन नाही आलं, पण आम्ही आपले सगळे ट्रेनिंग सेंटर शेतकरी चालवतात आणि सगळ्यांचं काम, आमचे सगळे प्रयोग शेतकरीच. म्हणून तुम्ही काम करा. आज मंडळी आहेत, त्यामुळे तुम्ही इथून पुढं क्रिएटर आणि सायंटिस्ट म्हणून जर काम केलं. हां मी एखादा शेतकरी घेऊन येतो आमच्यापेक्षा, आम्ही तर टेक्निकल डिटेल देऊच. हो, तुम्हाला महिलांना याच्यामध्ये आणायचं असेल, मला वाटतं मी एक मगाशी मुद्दा सांगितला तो महत्त्वाचा, तुम्ही बघा ऐका तो. याच्यामध्ये सगळा व्यवहार हा महिलांच्या हातात द्या. तुम्ही फक्त मार्केटिंग आणि बाहेरचं सगळे विषय बघा.
कारण आता एवढं कॉम्पिटिशन वाढले की तुम्हाला जास्त काम करणं गरजेचं आहे. आणि महिला एवढं इफेक्टिव्ह काम करतात. तुम्हाला एक क्लिप दाखवतो आता, बघा तुम्ही, 1 मिनिटाची क्लिप आहे. ते पाहिल्यावर तुमच्या डोळ्यात सुद्धा पाणी येणार आहे, काय महिला काम करतात. बरोबर आहे. ती महिला आता मी माझ्या काल स्टेटसलाच ठेवलं होतं बघा, ती काय चॅम्पियन आहे, म्हणजे कराटे चॅम्पियन आहे, हे ते सगळं झालं. मला पोलीस व्हायचं होतं, नाही झाले. पण नाही झाले म्हणून काय झालं, आता 45 गायीचा गोठा आहे. बरोबर आहे ना. पण अशी महिला आहे, मग तिनं फार वाक्य वापरलं की महिला ही अशी वस्तू आहे की जिथं टाकेल तिथं उगवते. खडकामध्ये ना, कसं वाक्य आलं मला माहीत नाही, म्हणजे एवढं वारी बोलली ना ती. त्यातून आमच्या डेअरीचा कारभार पण महिलाच पाहतात. आणि त्यातून आम्ही सगळा व्यवहार इथून पुढं महिलांच्या ताब्यात द्यायचं ठरवलं आहे. ह्यांनी गोठा सांभाळायचा, तुम्ही बाहेरचं नेटवर्क बघायचं, आणि स्पर्धा लागली पाहिजे इन्कमची. बघा तुमचं घर कसं चालतंय. आणि त्या बिचारीला पण बरं वाटतं ना, मी काम करते. बरोबर. ती तिचं पूर्ण टाकणार, तुम्ही तुमचं पूर्ण शेतामध्ये टाकणार, किंवा मार्केटिंगमध्ये, किंवा मुरघास याच्यावर. बघा इकॉनॉमी कशी वाढते. असं कधी संधीच दिली नाही ना आपण. त्या पद्धतीनं करा. आता तुम्हाला ट्रेनिंगला म्हणलं तरी आम्ही महिलाच तयार केलेल्या आहेत. आम्हाला का करायचं आहे, त्या पुढं आल्या पाहिजेत, धाडसी बनल्या पाहिजेत. तुम्ही हे का करायचं तर तुम्ही शिका, एक महिला काय करते, त्याशिवाय तुम्ही प्राधान्य देणार नाही, असं आहे. नाही, आम्ही इकडे फिरतोय म्हणजे आता आमच्या महिला तिकडे काम करतात, आम्ही इकडे कुणाच्या जीवावर आलोय आम्ही. हा, बरोबर. त्यांच्या जीवावर सोडून आलोय आम्ही इकडे. नाही, हेच महत्त्वाचं आहे की यातून तुम्ही जर पुढे गेला ना, ही एक लेअर तयार होती कामाची. आणि तुम्ही काम करताय दोघं म्हणून पुढच्या पिढीला पण सवय लागतीये, मुलांना पण सवय लागते की हे दोन्ही काम करतात. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, मोबाईलवर नको बसायला, किंवा वडिलांच्या पेट्रोल टाकून नको फिरायला, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. क्या होता है कि अभी जैसे आप लोग पशु के लिए कितना कौन सा खाना कितना खिलाना है, पशु का दूध के हिसाब से आप लोग उसको फिर देते हो. बट क्या है कि जो भी हम पशु को खिलाते हैं वो एक साइंटिफिक तरीके है. किसको ज़्यादा दाना देना चाहिए, दाना का गुणवत्ता क्या होना चाहिए, किसको कम देना चाहिए, वो हम लोग क्या करते हैं, किसान मोरलेस क्या करते हैं कि सारे पशु को एक ही जैसा खाना देते हैं. क्योंकि हमें उतना नॉलेज नहीं है कि पशु का ज़रूरत क्या है, उसका ज़रूरत के हिसाब से क्या होना चाहिए. तो इसी को आसान करने के लिए, क्योंकि मैं पढ़ाई किया हूँ न्यूट्रिशन में, तो मुझे तो समझ है, बट मैं ये एक्सपेक्ट नहीं कर सकता हूँ क्योंकि एक किसान को मेरे जैसा उतना समझ होंगे इस चीज़ों में. तो इसको आसान करने के लिए हमने एक एप्लीकेशन बनाया है. यहाँ पे आप देखेंगे, यहाँ पे एक एप्लीकेशन है, ये आप गूगल स्टोर प्ले स्टोर पे जाके भी आप डाउनलोड करेंगे, मैं आपको दिखा दूंगा. तो ये जो मैंने यहाँ पे क्लिक करता हूँ, ऐसा खुलेगा. अब मैं जस्ट आपको दिखाता हूँ क्या है, आपको डेमोस्ट्रेट करके. तो इसमें आपको मोबाइल नंबर होना चाहिए. जैसे यहाँ पे मैंने अपना मोबाइल नंबर 9408702474 एंट्री किया, फिर लॉगिन करने के लिए बोलेंगे. आपको हो रहा है. अब ये 2 निहार के नाम पे है, तो मेरा वाला ये है, तो मैंने ये क्लिक किया, कंटिन्यू करता हूँ. तो ये अब खुल गया है एप्लीकेशन. यहाँ पे देखो, यहाँ पे लिखा है इंडिविजुअल रेशन बैलेंसिंग लिखा हुआ है, यहाँ पे क्लिक करो. अब इसमें गाय है, भैंस है, तो भैंस दिखेगा. जैसा हमने भी भैंस को करना है, जो पहले पशु पोषण करके आता था. हाँ, जैसे ये कैटल है, ये बफेलो है, पहले पशु पोषण करके आता था, यही है. इसको हमने रिवैम किए हैं. सो जैसा बफेलो है, तो यहाँ पे बफेलो के टिक करेंगे आप, तो बफेलो दिखेगा. अब जैसे गाय है, तो यहाँ पे मुझे गाय में करना है फॉर एग्जांपल, तो मैंने गाय में टिक किया, तो गाय दिखेगा. अब यहाँ पे जो स्पीसीज है गाय है लिखा हुआ है. अभी मैं यहाँ पे डालना क्या है, जैसे मेरा 10 लीटर दूध के लिए बनाना है, मेरा गाय का 10 लीटर दूध है, तो ये 10 लीटर दूध डाल के मैंने प्रोसीड करता हूँ. अब यहाँ पे आपको देखोगे लिखा हुआ है कि सिर्फ कौन सा खाना खिला रहे हो वो सिलेक्ट करना है, और कितना क्वांटिटी खिला रहे हो, और दाम भी लिख सकते हो. जैसा मान लीजिए यहाँ पे अलग अलग टाइप का फीड होता है. सूखे चारा होता है, दाना होता है, चारा होता है. तो जैसा मैंने पहले सूखे चारा लेता हूँ, तो कौन सा सूखे चारा खिलाते हैं. अभी मान लीजिए आपने अभी गेहूं का भूसा खिला रहे हो, इसको व्हीट स्ट्रॉ बोलते हैं. ये अलग अलग लैंग्वेज में भी है, जैसे इंग्लिश में है ना, ये आप इसमें आपको मराठी में होगा, अलग अलग लँग्वेज में. टाकतं आणि स्टेज ऑफ एनिमल टाकायची, तिला काय टाकायचं ते येणार. अब ये मान लीजिए मैंने ये सूखे चारा मैंने इसको 6 kg खिला रहा था, ये पूरा दिन में लिखाना पड़ता है. अब यहाँ पे आपको क्वांटिटी लिखना पड़ेगा, केजी में क्वांटिटी कितना खिला रहा है.
अब जैसे क्वांटिटी है, मान लीजिए वो रेट है। रेट है ये 6 रुपये, मान लीजिए सूखे चारा का दाल 6 रुपये के जी, और क्वांटिटी मैंने 6 के जी खिला रहा था, तो ये दिखेगा। फिर दोबारा ये फिर ऐड करना पड़ेगा। ये एक आपने ऐड कर दिए हो। अभी मान लीजिए मैंने दाना खिला रहा था, तो दाना में जहाँ तक आप लोग मोस्टली जैसे कैटल फीड खिलाते हैं फॉर एग्जाम्पल, तो कैटल फीड में ऐसा मान लीजिए कैटल फीड यहाँ पे टाइप 2 कैटल फीड है। ये इसका प्राइस आप चेंज कर सकते हो। आज के दिन मान लीजिए 24 रुपया है, और क्वांटिटी मान लीजिए 5 kg आप खिला रहे थे, ठीक है। ये ऐड कर दो। तो 2 चीज़ मैंने ऐड कर दिया। एक पहले मैंने क्या सूखा चारा ऐड किया, फिर अभी हमने क्या ऐड किया है, दाना को ऐड किया। और मान लीजिए एक अपने हरा चारा खिला रहे हो, तो मैंने हरा चारा को ऐड करता हूँ। यहाँ पे जैसा ग्रीन फटर लिखा हुआ है, तो ग्रीन फटर का फीड का नेम क्या है, जैसा मान लीजिए मक्का का चारा खिलाते हो आप लोग, मक्का चारा मैंने खिलाया। आज इसका आपका खुद का है तो 1 रुपया में आएगा। आप मान लीजिए बाहर से खरीदते हो तो ज़्यादा दाम आएगा, तो मान लीजिए 3 रुपया आता है, तो 3 रुपये डालो। मान लीजिए आपने ये 15 किलो खिला रहे हो प्रतिदिन, लेकिन कितना खिला रहे हो ना, एक वो हिसाब आपको पहले बार एक बार करना बहुत ज़रूरी है कि क्वांटिटी क्या जा रहा है। ये आप कर लिए हो। आप मान लीजिए और कुछ नहीं खिलाते हो, ये तीनों चीज़ खिला रहे हो, तो अभी ये व्यू न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी, तो इसमें दिखाएगा कि कौन सा चीज़ों का कमी है या ज़्यादा है। जैसे जो चीज़ मैंने डाला तो ये बताएगा कि उसमें प्रोटीन का कमी है, इसमें एनर्जी का, जैसे इसमें एनर्जी ज़्यादा दिख रहा है, और कमी है तीनों, कैल्शियम, फास्फोरस और प्रोटीन का कमी है। तो अभी बोल देंगे नेक्स्ट करेंगे। तो नेक्स्ट करने के बाद क्या करेंगे, जैसे ये आपने ऐसे आ जाएगा, इसके साथ क्या करेंगे, मिनरल मिक्सचर को बाय डिफॉल्ट लेगा सिस्टम, क्योंकि मिनरल मिक्सचर के बिना अच्छा रेशन नहीं बनेगा। तो ये मिनरल मिक्सचर ऑलरेडी सिस्टम में ले लेता है, और इसको नेक्स्ट करोगे तो ये आपको बता दिए है कितना केजी खिलाना है, बता दिए। जैसे ये बोल रहा है 10 लीटर दूध के लिए 4.2 किलो सूखे चारा देना है, 6 kg कैटल फीड बोल रहा है, और 10 kg ग्रीन फॉडर बोल रहा है। आप बोलते कि नहीं, मैं तो मेरा पास तो चारा इतना ज़्यादा नहीं है, या चारा कम, मैं चारा ज़्यादा खिलाना चाहता हूँ, तो उसको आप मॉडिफाई भी कर सकते हो बैक जाके। ये तो ऑटोमेटिकली आपको बना के दे देंगे, लेकिन और ये सॉफ्टवेयर क्या है, ये ऐसा आसान बनाया गया है ना, और अलग अलग लैंग्वेज में है। तो कोई भी किसान क्या है, इसको आप डाउनलोड करके एक बार 2 बार ट्राई करोगे, आप खुद सीख जाओगे। और ये जो जब हम बोल रहे हैं ना कि जब हम एक एक्सपर्ट जब रेशन बनाते हैं, इसमें आपको 98% सही रेशन बना के देंगे। तो आपको आइडिया हो जाएगा कि मेरा 20 लीटर के लिए क्या है। अवेलेबल रिसोर्सेस येस, है. यह है। नवीन टाकायला काय सांगणार नाही. माझ्याकडं पूर्ण संख्या 55ची आहे. मिल्किंग गाई आहे 18. माझं 420 लिटर दूध दिवसाचं जात आहे. माझं नाव रघुनाथ मनोहर चव्हाण, राहणार सुलतानपूर, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपति संभाजीनगर. आप लोगों से मुझे पूछना था, जानना था, आप लोग जो लोग दाना बनाते हैं, घर पे दाना बनाते हैं कि बाहर से दाना खरीद के खिलाते हैं? पैलेट्स मतलब बाहर से बना कैटल फीड ही लोग ज़्यादातर लेते हैं। जिसका पास मान लीजिए बड़ा फार्म है, कोई एक थे 200 पशु बोल रहे थे रखने हैं, जो बड़े फार्म हैं उन लोग भी बाहर से खरीद के खिलाते हैं कि वो लोग खुद का बनाते हैं? नहीं, खुद का कोई नहीं बनाता है। खुद का कोई नहीं बनाता है। मराठवाड़ा में जाएंगे तो वो सिर्फ सर की खिलाते हैं, कॉटन सीड केक खिलाते हैं। और पश्चिम महाराष्ट्र में, वेस्टर्न महाराष्ट्र में जाएंगे तो वो पूरा कंपाउंड फीड खिलाते हैं। कुछ कुछ लोग मक्का का बरडा रहता है, Okay. और अपना गेहूं का भूसा रहता है, वो मिक्स करके खिलाते हैं। कंपाउंड फीड भी खिलाते हैं पर क्वांटिटी कम खिलाते हैं। ओके, ऐसा। तो जो भी है आपका तरीका देखिए, मैं 2 तरीका का अप्रोच है। जो छोटे किसान है जिसका इतना नॉलेज नहीं है और क्वांटिटी भी बहुत कम चाहिए, उसके लिए तो रेडीमेड फीड बेहतर है, वो कर ले तो झमेला कम है। बट मान लीजिए जो बड़े फार्म करते हैं, जैसा साहब अभी बड़े फार्म का दिखा रहा था, जिसके पास 100-200 पशु है, वो बेहतर है कि अच्छे फीड कोई इंडस्ट्री से, कोई कंपनी से उसको टाई अप है, अच्छे क्वालिटी का फीड दे रहा है, दैट्स अ डिफरेंट इशू। बट अदरवाइज आप खुद का बनाओगे ना, तो बड़े फार्म के लिए वो ज़्यादा फ़ायदेमंद रहता है। मेरा ये एक्सपीरियंस रहा है। और थोड़ा सा आपको गाइडेंस चाहिए होगा, जो एक एनिमल न्यूट्रिशनिस्ट है उसके थ्रू, जैसा साहब भी है, आपको गाइड कर सकते हैं कि दाना बनाना है तो कैसे दाना बनाए। आपके पास मान लीजिए सड़की का केक है, आपके पास मकाई का भरडो है, या गेहूं वाला भूसा है,
तो ये मिला के कैसे किस प्रोपोर्शन में मिलाना है ताकि आपको एक बेहतर क्वालिटी का दाना बने। साथ में आपको मिनरल मिक्सचर डालना पड़ेगा, बाईपास फैट डालना पड़ेगा। ऐसा करके आपका खुद का दाना भी बना सकते हो। जो ज़्यादा पशु रखते हैं उनके लिए मेरा ये सुझाव है स्पेशली। सर खुद का फीड बनाने से कॉस्टिंग बढ़ता है, रेडी फीड से कॉस्टिंग कम आता है। आपका बात सही है कि क्वालिटी फीड चाहिए। मैं एक चीज़ बार बार यही कहूँगा, फीड का क्वालिटी के ऊपर ध्यान देना है तो कॉस्ट तो ज़्यादा आएगा। मैं भी इसलिए बोल रहा हूँ, मैं आपको, मैं भी इधर उधर घूमते रहता हूँ। अभी मैं रिसेंटली पंजाब गए थे, तो पंजाब में एक तरीका है, पंजाब का जो बड़े किसान है ना, वो ज़्यादातर बाहर से नहीं करते। वो क्या करते हैं, वहाँ पे छोटा छोटा फीड मिल है, वहाँ से बनवा के लाते वो खुद वहाँ पे फीड मिल में चले जाते हैं। वो कहते हैं कि मेरा ये फार्मूला है, आप इस फार्मूला में मेरा सामने मिलाओ, और जो फीड प्रोसेस करने के लिए जो खर्चा है उसके ऊपर 1 रुपया जो भी है वो उतना देते हैं, और वो अपना फीड खुद बना के लेके आते हैं। इसीलिए उनको सस्ता गिरता है। अगर अपन खुद बनाए तो अपने को नहीं पड़ता है। नहीं नहीं, ये भी खुद ही बनाया है। नहीं, लेकिन सर वो एक जगह से बना के लाते हैं, अपने पास उसका लेबर चार्ज हो। इंफ्रास्ट्रक्चर देखो, वहाँ पे बना बनाया फीड मिल है, आपको सिर्फ जाके बना के लाना है। अपने यहाँ पे अभी वो फॅसिलिटी नाही आहे इस स्टेट में। आता तुम्ही जे म्हणता ते फार महत्त्वाचं आहे। आम्ही 2010ला 6 शेतकऱ्यांना मॅश मिल खरेदी करून दिल्या होत्या, म्हणजे आम्ही पूर्वीपासून यात होतो। मध्ये काय झालं, 10 वर्ष लोकांची कॉस्ट वाढली। आता त्याच्यामध्ये 1-2 शेतकरी आहेत, जसं हिरालाल सस्ते, पाणी फाउंडेशनला त्याचं ऑनलाईन सेशन केलं होतं याच्यासाठीच। तर त्यांनी तुम्ही जे म्हणला सुरुवातीला त्यांनी पण बंद केलं होतं, पण आता जसं प्रिसिजन न्यूट्रिशन, म्हणजे त्याच्यात न्यूट्रिशन टेक्नॉलॉजी हे ते वापरून कॅटल फीड तयार केलेलं आहे। लार्कचं एक मशीन घेतलं आहे 4 लाखाचं, आणि सोयाबीनचं एक मशीन घेतलं आहे त्यांनी 2 लाखाला। सोयाबीन स्वतःच गरम करून फुल फॅट सोयाबीन बनवतो, आणि एकदम चांगले ऑर्गॅनिकच्या शेतकऱ्यांना आम्ही काय केलं आहे, तो शेतकरी तयार करून देतो। आता तुम्हाला करायचं आहे, तुमचं सोयाबीन घेऊन या, फक्त मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट द्यायची। असं तुमच्यामध्ये पण करू शकता। तुम्हाला कुणाला याच्यामध्ये काय वाटलं तर या तुम्ही, किंवा हिरालालला पुढच्या सेशनला तुम्ही म्हणाल तर तिकडे घेऊन येतो, ह्याच्यामध्ये काम करा। आमच्याकडे सगळ्या सक्सेस स्टोरी आहे। जी काही गोष्ट आहे ना ती आम्ही नाही बोलणार, शेतकरी बोलतील, बरोबर आहे ना। आणि हे प्रश्न फार महत्त्वाचे आहे की ह्या गोष्टी बोलल्या पाहिजेत, नाही बोलल्या तर त्याच्यावर फार प्रॉब्लेम होऊ शकतो पुढं। मला एक सांगायचं वाटतं की ते जे रमेश गदा देत ना तिथे वाळला चाऱ्यावरच्या प्रक्रियेचा विषय मगाशी राहिला तिथे। आपण जो वाळला चारा खायला टाकतो त्यात काय असतं, फायबर जास्त असतात, NDF। जर ते जास्त गेलं तर काय पचवू शकत नाही। किती पाहिजे NDF, 28 ते 32%, 35%, पण त्यात 60-70% NDF आहे। मग आपण युरिया ट्रीटमेंट वगैरे केली बरीच वर्ष, पण कोणी जास्त ती करत नाही। एन्झाईम ट्रीटमेंट ते करतात, त्यांना विचारा एन्झाईम ट्रीटमेंट किती वेळ आधी करतात, त्याचं काय बेनिफिट मिळालं त्यांना। इज प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर फ्रॉम अहिल्यानगर। सुंदर हेडलॉक पण आहेत ना तुमच्याकडे? आपलं मिल्किंग पार्लर आहे, लूज हाऊसिंग आहे, कंपार्टमेंट आहे, सायलेजचे बंकर आहे, ड्राय फॉडर ट्रीटमेंट करतात, गायींना सेन्सर आहेत ऑलफ्लेक्सचे, सगळं एकदम परफेक्ट फार्म आहे छोटा। मी TMR बनवताना काय करतो, सुरुवातीला गव्हाचा खाली लेअर देतो, त्याच्यावर ॲडव्हान्स एन्झाईम म्हणून लुपिसेल म्हणून आहे त्याचा स्प्रे घेतो। त्याच्यानंतर हिरवा चारा टाकतो, त्याच्यावर पण लुपिसेलचा स्प्रे घेतो। त्याच्यानंतर सायलेज टाकतो, त्याच्यावर पण स्प्रे घेतो। ही प्रक्रिया मी 12 तास अगोदर करतो टाकायच्या आधी, आणि ती टोटल मिक्स करून जनावरांना देतो। इंडियामध्ये आपण मेथी घास वाळवून खायला घालणे म्हणजे ल्युसन, त्याला हे म्हणतात HAY, हे मेकिंग ऐकलं सगळ्यांनी। म्हणजे क्वालिटी वाळला चारा। समजा ऑस्ट्रेलियाला तुम्ही गेला, अमेरिकेला गेला, तिथे मेथी घास वाळवून खायला घालतात, त्यात 20% कमीत कमी प्रोटीन आहे। आता तुम्ही जो ड्राय फॉडर खायला घालता त्याच्यात प्रोटीन किती आहे, 2%, 3%, आणि फायबर पण जास्त आहे। ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, तोच ड्राय फॉडरची क्वालिटी इम्प्रूव्ह करायची आहे। मग त्याच्यावरती तुम्ही त्याच्यामध्ये काय असतं, त्या ड्राय फॉडरमध्ये सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि लिग्निन, ह्या तिन्हीला एकत्र आपण NDF म्हणतो, न्यूट्रल डिटर्जंट फायबर। जर NDF हाय असेल तर ड्राय मॅटर इंटेक कमी होणार, म्हणजे गाईला पोट भरल्याची जाणीव होणार जास्त NDFचा चारा गेला तर। म्हणून वाळला चारा जो आहे तो 4 ते 8 तास आधी किंवा 12 तास आधी सेल्युलोजला ब्रेकडाऊन करायला सेल्युलेज, हेमिसेल्युलेज, झायलनेज, पेक्टिनेज, अमायलेज, मॅननेज हे एन्झाईमचं काही कॉम्बिनेशन मिळतात आता।
ते एन्झाईम पाण्यामध्ये मिक्स करून स्प्रे करायचे 8-12 तास आधी. मग ते 4 ते 8 तासामध्ये त्यातले सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोजची बॉन्ड ब्रेक करायला मदत करतं आणि तो चारा थोडा पचनीय होतो. तुमच्या NDFची डायजेस्टिबिलिटी वाढते. आपण हे सगळं करत नाही. आपण करतो काय? आपण बघतो ना, हे मेथी घास वाळवून खायला घालणं आपल्याकडे का शक्य होत नाही की ते तुटतं, जास्त वाळतं, फांदीपासून पानं सेपरेट होतात. हे ते करतात. तुमचा एक्सपिरियन्स काय? तुम्हाला बेनिफिट काय झालं त्यात? जवळ पकडा माईक तुमच्या. माझं पहिलं रुमिनेशन 400-450 पर्यंत होतं. मी ज्यावेळेस लुपिसेल वापरतो एन्झाईम, त्यामुळे 600च्या पुढे गेलं. म्हणजे त्यांनी काय सांगितलं? रुमिनेशन म्हणजे काय? रवंत. 600 पर्यंत गेलं 400चा. तेच पचवायला त्रास होतो ना, डायजेस्टिबिलिटी वाटली, रुमिनेशन इम्प्रूव्ह झालं. आता रुमिनेशन वाढल्यावर काय होणार? लाळ तयार होणार. लाळ तयार झाली की लाळेमध्ये पण एन्झाईम असतात आणि दुधाला पण क्वालिटी आली. हां, दुधाची फॅट एसएनएफमध्ये काय फरक पडला का? हो. म्हणजे हे शेतकरी हां, काय माहिती आहे का, आता ही सगळी चर्चा झाली, हे झालं. आता हे का वापरायचं? आपल्याकडे पूर्वी 10 ते 15-20 लिटरच्या गायी होत्या, बरोबर. आता आपल्याला 10च्या एक गाय पाळण्यापेक्षा 10च्या 3 पाळण्यापेक्षा 30ची एक पाळायची हे ठरलं आहे, त्याशिवाय पर्याय नाही. परंतु आता ही जी गाय आहे, ही समजा 20 लिटर खात होती एक गाय, तर ही 60 किलो नाही खाणार, बरोबर आहे ना, कमी खाणार. त्यासाठी ही जी प्रक्रिया आहे एन्झाईम्स वापरून त्याची अवेलेबिलिटी जर वाढवली तर तिनं खालं की ती तेवढंच, म्हणजे ड्राय पावडर खालं होतं तेवढंच, पण अवेलेबिलिटी वाढली आणि त्यामुळे मग दुधाची ताकद वाढली. आपल्याकडे काय होते माहिती आहे का, आपली जी गाय आहे ना तिचं किती दूध आपण काढतो हा एक प्रश्नचिन्ह आहे, बरोबर. आपल्याकडे ब्रीड आहे, पण त्या ब्रीडचं किती दूध आपण काढतो, तर ते काढण्यासाठी सुद्धा आपल्याला असे काही प्रयोग करावे लागतील. आपली इकॉनॉमी तयार करावं लागेल आणि त्या पद्धती. आणि हे तुम्ही कॉस्ट काढून बघा ना, ते कसं सांगतात की मी हे स्प्रे घेतला आहे, पहिली कॉस्ट किती होती, आता किती प्रॉडक्टिव्हिटी, हे सगळं अभ्यास होऊनच पुढं जायचं. आणि नक्कीच आपल्याकडे आपण ड्राय फॉडर ट्रीटमेंट करतच नाही. पूर्वी कधी काळी युरिया ट्रीटमेंट करायचो. इथे बसलेले किती शेतकरी करतात? वाळल्या चाऱ्यावरची प्रक्रिया हे दोघं करतात. तुम्ही पण एन्झाईम वापरता. मी तुम्हाला, मला सांगण्याचा उद्देश काय आहे की वाळला चारा जो आहे ना, त्या झाडाला ताकद मिळावी म्हणून त्यात फायबर जास्त असतात. प्रत्येक झाडामध्ये फायबर असतं, पण चाऱ्यामध्ये आपल्याला वाळला जसा चारा पक्व होत जातो, मॅच्युअर होतो, तसं फायबरचं प्रमाण वाढत जातं. मग तुम्ही ड्राय फॉडर टाकता. सर म्हटले ना की एखाद्या गाईला एक्स्ट्रा खायला देऊ नका, एखाद्या गाईला एक्स्ट्रा न्यूट्रिशन देऊ नका. जे आहे ते तिने पचवलं तर जास्त न्यूट्रिशन तिला मिळेल. कमी पचवलं तर ते वाया जाईल ना. म्हणून जे देत आहेत त्यातूनच कसं जास्त मिळवता येईल गाईसाठी, यासाठी वाळल्या चाऱ्यावरती प्रक्रिया करणं फार गरजेचं आहे. सायलेज व्यवस्थित बनवणं फार गरजेचं आहे. सर जसं म्हटलं, रेशन बॅलन्सिंग करणं, म्हणजे तुम्ही जे देताय, हिरवा चारा देताय, सायलेज देताय, वाळला चारा देताय, पशुखाद्य देताय, पण प्रत्येकाचं जे प्रमाण आहे, हर एक चीज़ का जो प्रमाण है वो उसके दूध के अनुसार कितना जाना चाहिए वो गिन के देना पडेगा. आपण जातीवंत कालवडी तयार करतोय आणि फीडचाच विषय येतोय, परत विषय फीडवरच येतोय. आपण कुठल्या कंपनीत चारतोय, आपल्याला फक्त कालवडी तयार करायची आहे, दुधामध्ये द्यायचं आहे, पण त्या फीडचाच प्रॉब्लेम येतो. मग काय केलं पाहिजे? आणि त्याचं वजन पण वाढणार नाही. म्हणजे पहिल्या माझ्या ज्या साध्या कालवडी होत्या त्याच्या वजन चांगलं वाढायचं, आणि आता याचं वजन पण, ग्रोथ पण याचं होय ना फास्ट बघा. नाही. कालवडीचं लक्षात घ्या, कालवड जेव्हा जन्माला येते तेव्हा तिच्या पोटात 4 कप्पे नसतात. गाईच्या पोटात किती कप्पे असतात? 4. रुमेन सगळ्यात महत्त्वाचा कप्पा. कालवड जेव्हा जन्माला येते तेव्हा रुमेन डेव्हलप झालेलं नसतं. ते डेव्हलप व्हायला किती वेळ लागतो? 1.5 महिना, 2 महिने, 3 महिने, कधी कधी 4 महिने. मग कालवडीचं जर नियोजन चांगलं करायचं आहे, कालवडीची वजन वाढ चांगली घ्यायची आहे, कालवडीचं ग्रोथ रेट चांगला पाहिजे, तिच्या सगळ्या अवयवांची वाढ चांगली झाली पाहिजे, तर पहिली गोष्ट काय करायची, कालवडीला तिच्यासाठी लागणारं पशुखाद्य द्यायचं. आता तुम्ही म्हटलं काय काय चारायचं, तर कालवडीमध्ये 3 प्रकारचं पशुखाद्य आपण देऊ शकतो. सुरुवातीचे काही दिवस काप स्टार्टर, त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये जी ग्रोथची फेज आहे त्यासाठी ग्रोअर किंवा 2 नंबरचे फीड, वेगवेगळे फीड मिळतात. आणि जेव्हा ती हीटवरती येते आणि आपण तिला AI करतो, तिथून पुढे आपण त्याला फिनिशर म्हणतो किंवा हिफर फीड म्हणतो,
तिसऱ्या प्रकारचं पशुखाद्य. आता 3 पशुखाद्यात फरक काय आहे? त्याच्यामध्ये प्रोटीन, तिच्या शरीराची जी वाढ होते दिवसाला 500 ग्राम, 600 ग्राम, 700 ग्राम, दिन में 500 ग्राम से 1 किलो तक बढ़ता है कभी कभी काफ. तो हर एक फीड में उस हिसाब से प्रोटीन होता है. इसलिए अपने को कोई भी रूटीन डेयरी काऊ का कैटल फीड बच्चे को नहीं खिलाना है. काफ स्टार्टर, ग्रोवर, हीफर फीड खिलाना है. अभी उसमें क्या करना है, एक 3-4 दिन हो गया तो पानी पिलाना है. बहुत सारे लोग 2-2 महीना पानी नहीं पिलाते. 3-4 दिन हो गया तो थोड़ा थोड़ा आधा लीटर पानी रखो, थोड़ा थोड़ा पानी पिए. एक 10-15 दिन हुआ तो थोड़ा थोड़ा काफ स्टार्टर रखो, वो थोड़ा थोड़ा खाना चालू करेगा. उससे क्या होगा, रूमेन जल्दी डेवलप होगा. रूमेन जितना जल्दी डेवलप होगा उतना काफ का ग्रोथ फ्यूचर में अच्छा लगेगा. 300-350 किलो वजन होना चाहिए फर्स्ट एआई के टाइम पे. अगर आपको नॉर्मल डिलीवरी चाहिए, अगर आपको फर्स्ट लैक्टेशन में अच्छा दूध चाहिए. बहुत सारी बार हम लोग जल्दबाजी करते हैं, 200, 250, 250 किलो हो गया, हम लोग एआई करते हैं. उसका रूल क्या है, किसी भी ब्रीड में आपको अगर एआई करना है, बच्चे को जब बड़ा होते हुए उसको जब इंसेमिनेशन करना है, तो उसका जो मैच्योर बॉडी वेट है, मतलब एचएफ का अगर 600 किलो है या 500 किलो है, तो उसका 40% रहेगा तब वो हीट पे आनी चाहिए. 55 to 60% रहेगा तब उसको एआई करना चाहिए. मतलब 500 किलो की गाय मैच्योर है एचएफ में, तो वो 300 किलो की बच्ची हो गई तभी उसको एआई करना है. कितने लोग इस रूल को फॉलो करते हैं? कोई नहीं करता. अगर आप ये रूल फॉलो करोगे तो फर्स्ट डिलीवरी में वो ज़्यादा दूध देगी. लोग पेशेंस नहीं रखते. लोग बोलते हैं अरे 6 महीने से ये हीट पे आ रही है, हम इसको ज़्यादा दिन ऐसा छोड़ नहीं सकते बिना एआई किए हुए. ऐसा नहीं करना है. तो आपने जो सवाल पूछा फीड का, तो ये जो काफ में जो फीड खिलाते हो आप, जो हीट पे आने के टाइम से पहले वाला जो फीड है वो इस तरीके से डिज़ाइन किया जाता है कि उसके रिप्रोडक्टिव ऑर्गन की ग्रोथ हो. कभी कभी क्या होता है, जानवर बड़ा हो जाता है लेकिन उसका यूटेरस या उसका गर्भाशय, उसमें टोन नहीं होता है, उसका ज़्यादा ग्रोथ नहीं होता है. इसलिए जो सर बोल रहे थे, घोष साहब, ये सर बता रहे थे कि बैलेंस न्यूट्रिशन जाना बहुत ज़रूरी है. कभी कभी हम लोग पहले 3 महीने तक बाहर का फीड खिलाते हैं, बाद में भी खिलाते हैं, लेकिन 25% खिलाते हैं जितनी उसकी दिन की ज़रूरत है ग्रोवर स्टेज में. बराबर है ना? ये हीपर स्टेज में क्यों नहीं खिलाते? क्योंकि वो दूध नहीं देता है, इन्वेस्टमेंट ज़्यादा है. लेकिन आगे जाके अगर उसका दूध निकालना है 25-30 लीटर शुरुआत में ही, और निकलता है दूध, तो शुरुआत में खर्चा करना पड़ेगा और वो वसूल होता है खर्चा. 2 लीटर दूध ज़्यादा दिया दिन का तो 600 लीटर आपका हो गया वो लैक्टेशन में. न्यूट्रिशन है ह्याच्यामध्ये, एन्व्हायरमेंट, मॅनेजमेंट, न्यूट्रिशन. एक गाय पंजाबमध्ये 50 लिटर दूध देते, ती जेव्हा महाराष्ट्रात येते सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला स्ट्रेस मॅनेज करावं लागेल. निघाला तुम्ही? नाही, त्यांचा प्रश्न जाऊ द्या. अरे हां, मी म्हणतो. Yes, I would like to ask one question after that. तर पहिलं स्ट्रेस मॅनेज करावं लागतो. 2000 किलोमीटर ट्रॅव्हल करतात आणि जो 2000 किलोमीटर ती गाय ट्रॅव्हल करून येते, 1000 किलोमीटर, तेव्हा तिला क्वारंटाईनमध्ये ठेवलं पाहिजे आपल्या गायींपासून लांब, आणि तिला रेस्ट दिली पाहिजे. बेडिंग मटेरियल, तहान लागल्यावर स्वच्छ पाणी, एनर्जी टॉनिक, डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट, मध्ये मध्ये स्टॉप, सर्टन किलोमीटरचा स्पीड पाहिजे गायच्या याच्यामध्ये 30-40 किलोमीटर पर आवर. पुस्तकात तर 20 किलोमीटर लिहिलं आहे. एवढं स्लो कोण आणतं का? आता ती गाय इकडे आली, तिच्याकडनं आपण एक्सपेक्ट करतो तिची डिलिव्हरी होते. बऱ्याचदा प्लासेंटा राहतो, स्ट्रेसमध्ये प्लासेंटा राहतो, डिलिव्हरी लवकर होते आणि आपलं एक्सपेक्टेशन असतं हिने दूध द्यावं, तिकडे एवढं देत होतं. पण हा जो स्ट्रेस आहे ह्याच्यामुळे जेवढे सब क्लिनिकल डिसीजेस आहेत, मेजर कुठला पंजाबवरून आणलेल्या गायींमध्ये ड्यू टू स्ट्रेसवरती येतो, सब क्लिनिकल थायलेरिया. आणि त्या गाईला ताप आला सुरुवातीला, कुठलंही सब क्लिनिकल इन्फेक्शन वर आलं, सुप्त अवस्थेतलं इन्फेक्शन कधी वर येतं जेव्हा ती स्ट्रेसमध्ये येते, मग ती दूध देत नाही. मोर दॅन 50% गायींबरोबर हे होतं. ज्या लोकांनी गायी आणल्या व्यवस्थित थांबवत, ज्या लोकांनी त्यांना वेळ दिला, ज्या लोकांनी हॉल्ट घेतले मध्ये, आणि ज्या लोकांनी त्यांचं न्यूट्रिशन प्रॉपर बघितलं, तर अशा वेळेस काय होतं
त्या गायी स्टेबल होतात, डिलिव्हरी नॉर्मल होते आणि त्यानंतर जे पंजाबमध्ये फीड करत होते 20 to 30 kg सायलेज गुड क्वालिटी, 50 to 100 ग्रॅम मिनरल मिक्सचर आणि 2 ते 3 टाईम प्रॉपर फिडिंग, ते पण ड्राय फॉडर, ग्रीन फॉडर आणि कॅटल फीड मिक्स करून ते TMR देत होते. तुम्ही इकडे सेपरेट दिलं, दूध तेवढं देणार नाही. ते जेवढं टाकत होते तिकडे ते वाळला चारा 1 किलो टाकत होते, तुम्ही इकडे 3 किलो टाकताय. इथे 2 किलो एक्स्ट्रा ड्राय फॉडर गेल्यामुळे NDF जास्त गेलं, NDF जास्त गेलं, ड्राय मॅटर इंटेक कमी झाला, तिला पोट भरल्याची जाणीव झाली, तिने 5-6 किलो कमी खाल्लं तर तेवढं दूध कमी निघणार. गाय तर तीच आहे. आणि मी म्हणतो उन्हाळा पण नाही, हिवाळ्यातच आली आहे, इथे पण थंडी आहे. तुम्हाला ते जे न्यूट्रिशन देतात ते मॅच करावं लागेल, ते जे मॅनेजमेंट देतात ते मॅच करावं लागेल. बघा तुम्ही चांगल्या क्वालिटीचा आपने सीमेंट यूज़ किया, अच्छी क्वालिटी का, गाय पैदा भी हो गई, 40 लीटर दूध देने वाली गाय पैदा हो गई, लेकिन क्या वो सिर्फ अच्छा सीमेंट यूज़ किया है इसलिए वो 40 लीटर दूध देगी? नहीं देगी. उसको आप क्या खिला रहे हो, उसको आप कौन से एटमॉस्फेयर में रख रहे हो, इसका 60% रोल है. 40 लीटर दूध देने वाली गाय तो पैदा हो गई, उसको अच्छा नहीं खिलाया तो 20 लीटर दूध देगी. तो फिर पंजाब क्या और इम्पोर्टेड सीमेंट क्या? फीडिंग मैनेजमेंट इज़ वेरी इंपॉर्टेंट विथ ब्रीड. और मैं जो बता रहा था वहाँ पे छोटा छोटा पॉइंट हम लोग नेग्लेक्ट कर देते हैं, जो पोल्ट्री में नेग्लेक्ट नहीं होता है. आता हा प्रश्न येण्याऐवजी आहे ना, आपलं ब्रीड तयार करा. पहिलं काय होतं की ज्या वेळेस गायला दूध कमी होतं त्यावेळेस गायला आजार पण जास्त नव्हतं, गाय नॅचरल फिरत होती. जसं ब्रीडिंग वाढलं तसं त्या गायची दूध उत्पादन क्षमता वाढली. मग एखादा पैलवान असेल त्याचं जर वजन वाढलं त्याच्या गुडघ्याला त्रास होतोच. तसं गायचं जसं ब्रीडिंग वाढल्यावरती तिचं जसं दूध संकलन वाढायला लागलं तसं त्यांना पण काही काही गोष्टीचा आजार पण जास्त झाला. म्हणजे त्याची जी ताकद आहे ना पचवायची ती ताकद कमी होत चालली. खूप चांगला प्रश्न बोलले. हे काय बोलले, पहिलं दूध कमी होतं, आजार कमी होते. आता दूध वाढलं, आजार वाढले. का वाढले? दूध वाढलं त्याच्याबरोबर जे मॅनेजमेंट पाहिजे होतं ते नाही मिळालं, त्यामुळे स्ट्रेस वाढला. लक्षात घ्या, गाय जेवढं दूध द्यायची कॅपॅसिटी ठेवते तेवढीच तिची रोगप्रतिकार शक्तीसुद्धा असते. पण जर जास्त दूध देणाऱ्या गाईला सगळ्यात मोठा कुठला आजार होतो? मस्टायटिस. ती जर घाणीत बसली तर होणारच आहे तो. तिला जर दूध काढणारी मशीन वापरतो त्याचा लायनर नाही बदलला, ते लायनर लवचिक झाले, 2500 मिल्किंग नंतर ते जोरात प्रेशर द्यायला लागले, दूध कासे शिल्लक राहायला लागलं, सडाचं छिद्र जास्त वेळ उघडं राहायला लागलं, मस्टायटिस होणार. मला सांगायचं काय, तुम्ही बरोबर बोलताय. आपल्याला याच्यातनं घेण्यासारखा पॉईंट काय, गाईचं दूध वाढलं की तिचं मॅनेजमेंट सुधरवत जावं लागेल. विदाऊट मॅनेजमेंट 100% लॉस होणार. जे गोटे बंद पडलेत त्यांनी गाय चांगली आणली, गोटा चांगला बांधला, सिमेंट पण चांगलं वापरलं, पण मॅनेजमेंट झालं नाही. दर 7 दिवसाला स्प्रे, स्वच्छ पाणी, त्या गायीनं तहान लागल्यावर पाणी नाही मिळालं. आता सरांनी बोलले गोविंद, आता मी 2009 पासून गोविंदचा डीलर होतो की भोसरीमध्ये. मी 2020 पर्यंत दूध टाकत होतो गोविंदचं. 1000 लिटर दूध होतं आपलं. लॉकडाऊनपासून मी गावाला गेलो. पण गोविंद डेअरीची संकल्पना आणि त्यांनी प्रत्येक कुटुंब आहे ना, कुटुंब एक चांगल्या प्रकारे जोपासलेलं आहे. मग मी जाऊन आलो आहे. निंबाळकर सर असतील, आता धुमाळ सर होते, धुमाळ सर आता हे झाले, ते गिट्समध्ये गेले नंतर. ते पुढचं आता तुम्हाला बाकीचे हां ओळखतो मी. म्हणजे स्वतः माझा त्यांनी सत्कार केला आहे तिथं. कारण भुसरीमध्ये SR थोरात दूध एवढं होतं की ते दूध तोडणं अवघड होतं. मी 1 लिटरपासून दूध चालू केलं होतं. एका वर्षामध्ये 1000 लिटर दूध केलं. त्यांनी मला सत्कार केला होता. पण नंतर लॉकडाऊनपासून मी इकडे आलो. गोविंदची संकल्पना एवढी चांगली की त्यांनी प्रत्येक शेतकरी हे कुटुंबासाठी जपलेलं आहे. त्यांची एक पतसंस्था किंवा बँक आहे वाटतंय ती. म्हणजे घरामध्ये कुठलाही कार्यक्रम असेल, लग्न असेल किंवा एखादा अवजार घ्यायचा असेल किंवा ट्रॅक्टर घ्यायचा असेल, ती संस्था पतसंस्था किंवा बँक त्यांना मानधन देतात ते. आणि त्यांच्या जे पगार असेल दुधामधून त्यातून ते कट केलं जातं. संकल्पना एक नंबर आहेत, पण तसं शेतकऱ्यांनी केलं पाहिजेत. पण तसं अलीकडे ह्या ठिकाणी होत नाही अजिबात. आता मी तुम्हाला काय म्हणलं, शेतकरी कसा आहे का थोडासा फायदा बघणारा माणूस आहे थोडक्यात. म्हणजे बांधाचं गवत किंवा मग ओला चारा किंवा डोंगराचं गवत. तो काय म्हणतो की जूनमध्ये माझी गाय खाली जायला पाहिजे आणि नंतर ती गाय दिवाळीनंतर लागली गेली पाहिजे. म्हणजे मी ती गाय फेब्रुवारी महिन्यामध्ये सोडून देणार, म्हणजे याच्यासाठी. पण मला काय म्हणायचे
की गायची जी तब्येत आहे जशी जून ते त्या पिरियडमध्ये असती तशीच गायची तब्येत समजा पुढे मेंटेन करण्यासाठी जो आपण पहिला सुका चारा ओला चारा सरांनी सांगितलं यांनी तसं काय करावं लागेल पुढं म्हणजे नवीनसाठी काय करावं लागेल कमी खर्चामध्ये. आता 2009मध्ये दूधची MRP होती 30 रुपये 2009ला आणि आम्हाला रेट भेटायचा 7 रुपये 8 रुपये रेट भेटायचा. आज 15 वर्षांनी MRP झाली 55 रुपये शेतकऱ्याला रेट भेटतो 35 रुपये 36 रुपये. जर हा रेट जर कुठं जर एखादा फिक्स जर असेल आता कशी कॉस्टिंग वाढत चालली ना बरोबर सगळे म्हणजे तुमचं मिल्टन मिक्सचर म्हणा किंवा कांडी पेंट म्हणा गुडी पेंट म्हणा सगळ्या सडकी पेंटी वाढत चालल्यात पण शेतकऱ्याचं ते वाढलं नाही ना. आणि सर म्हणले बरोबर आहे दूध कमी झालं रेट कमी झाला का शेतकरी काय विकतो. नाही बरोबर आहे बरोबर आहे. त्याच्यामध्येच मी आमचा फोकसच आजचा दुधावर नव्हता हा बरोबर आहे. इतर मार्गाने दूध. आता तुमचा मुद्दा दुसरा होता की आपली कालवड. त्यासाठी मी 3 मुद्दे दिले होते की तुम्ही नवीन ब्रीड करणार आहे त्याचे सगळे KPI वेगळे पाहिजेत. आता नवीन नवीन जे टेक्नॉलॉजी निघाली सिमेंट निघालंय वगैरे त्याचा वापर करून तुम्ही ठरवा ना तुमचा आजार वाढतं तर आजार कमी कसे पाहिजेत आपल्याकडे आहे. हां हां नाहीच ना ते तर डॉक्टर साहेबांनी सांगितलं ते मी ते विषय घेत नाही. ते बदलायला पाहिजे. तुम्ही तो बदला ब्रीडिंग प्लॅन तयार करा. हे आपण जे म्हणतोय सस्टेनेबल इंटिग्रेटेड तो अप्रोच तयार करा. आत्ता जसं सांगितलं तसं फिडिंगचं प्रमाण पंजाबसारखं इथं तयार करा नाही तर ते होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर तुम्ही जे म्हणता कालवड आहे ना ती उद्याची गाय तयार होईल. 12 लिटरची गाय 30-26 लिटर दूध देते गरजेचे मग ती ब्रीडिंग वरती काम करून केलेलं आहे ते बरोबर. पण फक्त रेटमुळे फरक पडतो कधी कधी. नाही रेटसाठीच सस्टेनेबिलिटीचा विषय पुढे आणलाय हा. त्याच्यावर काम करा आणि पुढे आजचं लेक्चरच त्याच्यावर आहे. Good afternoon, sir. My question would be to you basically. This is not regarding the feeding. I am not a doctor actually. I am not a veterinarian. I am an engineer. But if you could see, we are giving the example of Punjab. That last year, पिछले साल जो हम पंजाब का हर बार एग्जाम्पल देते हैं लास्ट टाइम का जो रिकॉर्ड था इट वाज 91.9 ग्राम. उसके पहले 76 kg था. उसके पहले 72 kg था. वो इम्प्रूवमेंट क्यों हुआ है? हैव वी एवर थॉट हमने कभी वो ये सोचा है क्या? अनफॉर्चुनेटली इंडिया ऑल्दो वी आर नंबर 1 वी आर वेरी प्राउड कि हम पूरी दुनिया में 1 नंबर है मिल्क की पैदावार में. बट हमारे पास जो गाय है उसका एवरेज यील्ड 3000 से ज़्यादा नहीं है. बट एट द सेम टाइम हम पंजाब का एग्जांपल देते हैं. तो हमने ये कभी सोचा है कि पंजाब का जो पर काऊ मिल्क जो इम्प्रूव हुआ है इसका रीज़न क्या है? जो मैंने रिसर्च किया है मैंने ये देखा है कि जो NAB है नेशनल एसोसिएशन फॉर एनिमल ब्रीडिंग एंड CDCB वो बुल जहाँ पे इस्तेमाल हुए हैं वहाँ पे आपको जल्दी इम्प्रूवमेंट हुआ है. और अनफॉर्चुनेटली इंडिया का कोई भी सीमेंट स्टेशन कोई भी हो आई विल नॉट टेक एनी सीमेंट स्टेशन नेम NAB रजिस्टर्ड नहीं है CDCB रजिस्टर्ड नहीं है. यू आर फ्रॉम NDDB राइट? तो NDDB ने कुछ साल पहले डेनमार्क से इंपोर्ट किए थे. वी रियली डोंट नो वेदर दोज बुल्स वेर जेनोमिक टेस्टेड और नॉट. उसके बाद लेटेस्ट लॉट आपका मास्टरिन से आया जर्मनी इफ़ आई एम नॉट मिस्टेकिंग. तो उसका भी कुछ डाटा नहीं मिलता है. तो हमारे यहाँ पे ऐसी सोच क्यों नहीं हुई कि इंडिया का कोई सीमेंट स्टेशन NAB रजिस्टर हो जाए ताकि जो हमको बुल है वो जेनोमिक टेस्टेड हो उसका डाटा हर 3 महीने अपडेट हो जाए ग्लोबली कहीं पे भी किसी को भी दिखाई दे. आज की तारीख में आई वुड रियली अप्रिशिएट और आई एम वेरी मच थैंकफुल टू अदर सीमेंट कंपनीज. अभी EBS का जो लेटेस्ट एक लास्ट वीक में मैंने देखा था कि कुछ सीमेंट इंपोर्ट होके लैंड हुए हैं. वर्ल्ड वाइड के कुछ सीमेंट है सिमेक्स के भी है जो कि CDCB रजिस्टर्ड जेनोमिक टेस्टेड है. ये इस्तेमाल करने से हमको रिजल्ट जल्दी इम्प्रूव हुआ है. तो इस एंगल में हमारी जो गवर्नमेंट जो एजेंसीज है गवर्नमेंट जो सीमेंट स्टेशन है वाई वी आर नॉट थिंकिंग फ्रॉम दैट डायरेक्शन और वाई वी आर नॉट गोइंग इन दैट डायरेक्शन. थैंक यू. मैं इनकी पहचान करा के देता हूँ. He stays in Pune. His farm is in Bid, but he is Shirdi. He is highly interested in dairy farming. इनका बहुत दिल लगा के काम करते हैं ब्रीडिंग पे. इतना थरो स्टडी किया है CDCB एंड ऑल. पूरा लेक्चर ले सकते हैं. ही इज स्पीकर. और दिवाली में 4 लेक्चर लिया इन्होंने. और वो जो उधर बैठे ABS के नीलेश लगड़ सर ये दोनों ने मिला के किसानों के लिए. ही इज ऑल्सो प्रॉमिसिंग मैन एंड नॉट ओनली ही इज एम्प्लॉय ऑफ ABS. एक NDDB के एक्स एम्प्लॉई है लेकिन इन्होंने जेन्युइनली फार्मर्स के साथ काम करते हैं ये दोनों भी. तो इसका जवाब है ना इस सवाल का. हाँ
कौन से भी सीमेंट स्टेशन जो है जो हम इंपोर्ट करके लाते हैं question है? दोज आर CDCB रजिस्टर जीनोमिक टेस्टेड. देन इन इंडिया NAB रजिस्टर कोई भी सीमेंट स्टेशन नहीं है, नेशनल एसोसिएशन ऑफ डेयरी, यू नो दैट. तो वो एंगल से हमने क्यों सोचा नहीं. मैं मिल्किंग करना सीखा है 1988 में, जो कि एवरेज मिल्क एक गाय का था 10 से 12 लीटर. आज की तारीख में मेरे गांव में वही है हाल. तो वो इम्प्रूवमेंट क्यों नहीं हुआ है. ये तो पॉलिसी में है. हाँ तो हाँ सॉरी, मैं आपका जवाब इसलिए देना चाहूँगा. ऑल्दो आई एम नॉट ए मतलब मैं ब्रीडिंग के तरफ से नहीं हूँ, मैं एनिमल न्यूट्रिशनिस्ट हूँ. हाँ नहीं एकदम बात सही है. तो मैं एज ए वेटनरियन मेरा जो सोच है, और मैं NDDB में पिछले 20 साल में काम करता हूँ, तो NDDB का नेटवर्क और ये सब के बारे में मैं जानता हूँ. तो उस पर्सपेक्टिव में मैं आपका जवाब दे रहा हूँ. प्रोबेबली ये एकदम जो पिन पॉइंट आप मुझे आंसर कर रहे हो कि क्यों ऐसा नहीं है, इसके पीछे क्यों नहीं किया गया है, पॉलिसी लेवल पे क्या प्रॉब्लम है, वो तो मैं शायद नहीं बोल पाऊँगा, क्योंकि मुझे भी वो जानकारी नहीं है, क्योंकि वो अलग डिपार्टमेंट है, वो अलग डिपार्टमेंट डील करते हैं. बट एक चीज़ मैं आपको कहना चाहूँगा कि NDDB के पास जो सीमेंट स्टेशन है आज के दिन पे, आप लोग भी जानते होंगे, एक SSG में है हमारा अहमदाबाद में, एक हमारा ABC सालन में है. ये जो 2 मेजर जो सीमेंट स्टेशन है जो NDDB ओन मैनेज करते थे, अभी भी हम लोग ही मैनेज कर रहे हैं उसको. और जहाँ तक यहाँ पे इनका जो सेकंड क्वेश्चन था कि ब्रीडिंग में बाहर से भी हम कुछ बुल इंपोर्ट किए हैं, रिसेंटली भी हम कुछ बुल इंपोर्ट किए हैं और पहले भी कर चुके हैं. जब ऑपरेशन फ्लैट के टाइम पे भी हम लोग कुछ बुल बाहर से लेके आए थे. सो ये सिलसिला तो चला रहा. उसके बाद हम लोग जो इंटरनली जो है उसमें थोड़ा बहुत जो ब्रीडिंग पॉलिसी के बारे में आपको ही पता होगा, हमने पिछले 10-12 सालों में 10 साल से ज़्यादा हो गए, इनफैक्ट 2011-12 के उसका पहले से ही हम काम कर रहे थे. हम लोग प्रोजेनी टेस्टिंग और पेडिग्री सिलेक्शन के ऊपर काम कर रहा है NDDB, कई साल हो गया है. सो उसका मेन ऑब्जेक्टिव यही था कि हम इंडिजिनसली अच्छे बुल को सिलेक्ट कर पाए, जो पेडिग्री सिलेक्शन और प्रोजेनी टेस्टिंग का जो मेन ऑब्जेक्टिव है. और उस प्रोग्राम में पिछले 12-15 सालों में अपने काफ़ी हद तक हमने जो आप देखोगे, जो एक तो है कि जेनेटिक जो आप बात कर रहे हैं कि जो जेनेटिक मैपिंग करना, एक बुल को हम पेडिग्री सिलेक्शन के थ्रू हम उसको सिलेक्ट करते हैं, फिर उसको जेनेटिक मैपिंग करते हैं, जिसके लिए हमने चिप भी बनाया अलग से, बाप चिप और काऊ के लिए अलग से चिप भी बनाया गया है. तो एक तो हम वो जेनेटिक मैपिंग हम ही चालू कर दिए और फुल फ्लेज फैसिलिटीज़ हमारा पास है मैपिंग करने के लिए. सेकेंडली जो है कि जो डिजीज़ का जो आप बात कर रहे थे कि जो भी हम IVR हो या दूसरे जो भी हम डिजीज़ है, जो डिजीज़ प्रोफाइलिंग करते हैं, बाहर से भी बुल लाते हैं, उसको आइसोलेशन में रखते हैं और उसके बाद उसको डिजीज़ प्रोफाइलिंग होता है. और सारे टेस्ट में TB, जोन्स डिजीज़, IVR और जो भी अदर जो डिजीज़ है, उसमें जब वो नेगेटिव होता है तभी हम उसको इंट्रोड्यूस करते हैं अपना ब्रीडिंग फार्म में. तब मतलब ऐसा नहीं है कि हमने बुल कहीं से लेके आए और ब्रीडिंग स्टेशन में रख दिए और फिर सेम इन्फेक्शन को हम पूरा जगह फैला रहा है. एटलीस्ट हमारा NDDB का सीमेंट स्टेशन में मैंने कभी ऐसा नहीं देखा हो, इतना मैं एश्योर करना चाहता हूँ. जहाँ तक आपका जो NAB का जो बात कर रहे थे कि रजिस्ट्रेशन क्यों नहीं कर रहा है, क्यों नहीं होना चाहिए, हमारा एक ओन सिस्टम है भारत पशुधन में, जहाँ पे हम लोग पूरा डाटा और इस सब सिस्टम को मॉनिटर करते हैं. हमारे पास अपना खुद का सिस्टम है. बट एज पर एज जो आप ग्लोबल नेटवर्क का बात कर रहे हैं या जो रजिस्ट्रेशन का बात कर रहे हैं, दैट इज़ ए पॉलिसी काइंड ऑफ थिंग. उसके ऊपर मुझे भी ज़्यादा इन्फॉर्मेशन नहीं है कि क्यों नहीं हुआ है या होगा तो कब होगा. पॉलिसी की बात है. सो वो चीज़ शायद मेरा जो कलीग है जो ब्रीडिंग में काम करते हैं वो बोल पाएंगे. ठीक है. सो बट इम्प्रूवमेंट हुआ है, सब इम्प्रूवमेंट हुआ है. और इनका एक क्वेश्चन था कि पंजाब में जो है 90 kg और 70 kg और 72 kg का बात कर रहे हैं. पंजाब का जो फार्मर है पहले से काफ़ी प्रोग्रेसिव था. और पंजाब में आप देखोगे कि आज का बात नहीं, आज से 20-25 साल पहले भी लोग इम्पोर्टेड सीमेंट यूज़ करते थे वहाँ से. आज तो ABS पिछले मेरे ख्याल से 15 साल काम कर रहा है 2008 से. क्योंकि मैं जब इंडियाजन में था, इंडियाजन बोल के एक कंपनी आया था, उस टाइम पे भी चल रहा था. एक मिस्टर तिवारी भी उसमें काम आपका ABS में थे. सो जब से ABS आया या दूसरे कंपनी आया है वहाँ पे भी, तो लोग उस टाइम से इम्पोर्टेड सीमेंट यूज़ करते थे. अब इम्पोर्टेड सीमेंट यूज़ करना कोई बड़ी बात नहीं है. अभी आप खर्चा करके अच्छे काऊ प्रोड्यूस कर सकते हो, कोई इशू बात नहीं है. बट अच्छे काऊ का परवरिश करने के लिए जो तरीका है वो हमारा
90% किसान जो है उनको वो तरीका पता नहीं है। मैं आपको जेनेटिक पोटेंशियल जिसका 60 लीटर है ऐसा काऊ लेके आपको दूंगा, आप यहाँ से उसको से 30 लीटर दूध नहीं निकाल पाओगे। सो इट इज़ मोर अबाउट द मैनेजमेंट एंड फीडिंग एंड मैनेजमेंट। ब्रीडिंग तो आप ब्रीडिंग करके अच्छे नस्ल तो पैदा कर लोगे, बट अनलेस यू नो कि उसमें फीडिंग एंड ब्रीडिंग मैनेजमेंट कैसे करना है, आप उसका जेनेटिक पोटेंशियल को निखार नहीं पाओगे। और आप क्योंकि इसमें बहुत सालों से काम कर रहे हो, आपका बातों से ही लग रहा है, सो प्रॉब्ली यू नो बेटर।